मुंबईमध्ये आज मविया आणि मनसेचा सत्याचा मोर्चा मतदार यादीतील घोळ हा चव्हाट्यावर आणणार। फॅशन स्ट्रीट ते महापालिका असा मोर्चाचा मार्ग निश्चित। मात्र सत्याचा मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात आज भाजपचं मूक आंदोलन। अमित साटम, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार, तर भाजपचे नेते कार्यकर्ते मुके राहिले तर देश आनंदी राहतील, अरविंद सावंत यांची टीका। निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार। 2 दिवसात याचिका दाखल करण्यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आज मोर्चात सहभागी होणार नाहीयेत। घरातील वैद्यकीय कारणामुळे मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती। संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत जाण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। तर राऊत आजच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार, 2 महिने कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याचीही माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संजय राऊत यांच्यासाठी ट्विट। राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी मोदींकडून प्रार्थना। तर राऊतांनी देखील ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत। राज ठाकरे म्हणतात बॉसला मारून या। राज ठाकरे जबाबदारी घेणार का? राज ठाकरे कायदा सुव्यवस्थेचा विचार करत नाहीत। वकील गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। मनसेकडून गुणरत्न सदावर्तेंवर जोरदार टीका। मनसेकडून पोस्टर शेअर करत सदावर्तेंची प्राण्यांसोबत तुलना। रोहित आर्यावर रात्री उशिरा पुण्यामध्ये अंत्यसंस्कार। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये 12 नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यविधी करण्यात आला। रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणाचा गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करणार। डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात तपास केला जाणार। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। पवई एन्काउंटर प्रकरणी अॅडव्होकेट नितीन सातपुतेंचं हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र। पोलिसांवरील विश्वास उडवणाऱ्या प्रकरणामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करण्याची मागणी। पवई प्रकरणामध्ये पोलिसांनी फेक एन्काउंटर केल्याचाही दावा। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करा। मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असणार। महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणातील प्रत्येक आरोपीला गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही। एसआयटी मार्फत निष्पक्ष अशी चौकशी होईल असा विश्वास। फलटण प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं ट्विट। रत्नाशिव निंबाळकरांचा अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। यासाठी महिला डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता, सुषमा अंधारेंचा आरोप। फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका मला पटली नाहीये। पीडितेच्या कुटुंबियांशी बोलताना अजित पवारांचं विधान। तर उद्धव ठाकरे आणि अजितदादांनी पीडितेच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला। रुपाली पाटील माझी मैत्रीण, आरोप गैरसमजातून कोणतंही राजकारण करू नये। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांचं स्पष्टीकरण। रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकर यांनी व्हिडिओ करत आरोप केले। तर रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा, एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद। माधवी खंडाळकर प्रकरणाचा जाब विचारा। ठोंबरेंचा खडक पोलिसांमध्ये ठिय्या। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना जाब विचारला तर राजीनामा मागितल्यामुळे ही बाई बावचळली आहे। रुपाली पाटलांची चाकणकरांवर टीका। माझा राजकीय चोऱ्या करण्याचा धंदा नाहीये। मीच 5-6 वर्षांपासून खडसेंच्या सीडीची पेन ड्राईव्हची वाट पाहतोय। खडसेंच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेवरती महाजनांची मिश्किल प्रतिक्रिया। क्रीडा मंत्री कोकाटे ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये दबाव आणतायत। आमदार संदीप जोशींचा आरोप। तर कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी। क्रीडा मंत्र्यांकडून खेळाडूंवर कोणताही दबाव नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप फेटाळले। पुढच्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर आचारसंहिता काळात कोणताही निधी मिळणार नसल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। सांगलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य। पक्षांची यादी बघितली तर राष्ट्रवादी पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष। पक्ष चिन्हाचा वाद सुरू असताना कार्यकर्ता मेळाव्यातील वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष। एकनाथ शिंदे लाचारी पत्करणारे नेते नाहीयेत। भरत गोगावलेंचा राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री पदासाठी लाचारी अशी टीका राज ठाकरेंनी केली होती। राज्यात सुनील तटकरेंना आम्ही निवडून आणलं पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाहीये। टांगा पलटी आणि घोडे फरार। भरत गोगावले यांची सुनील तटकरेंवर टीका। तर येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक हिशोब चुकता करणार, महेंद्र दळवींचा इशारा। ज्यांचा डीएनए विकृत मनोवृत्तीशी जोडलेला आहे अशांबद्दल बोलणार नाही, महेंद्र दळवी यांच्या प्रश्नावरून सुनील तटकरेंचा पलटवार। रायगडच्या रोह्याच्या विकासावरून दळवींची तटकरेंवर टीका।
मी 52 कॅरेटचं सोनं आहे. रोह्यामधील कार्यक्रमात सुनील तटकरेंचा विरोधकांवर टोला. इथे बसलेले तज्ज्ञ ओळखतात कशात भेसळ आहे. भेसळ असलेल्यांना ते बोलवत नाहीत. सुनील तटकरेंचं वक्तव्य. फुटाळा फाउंटेनच्या कामाला गती द्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रशासनाला निर्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फुटाळा तलावातील फाउंटेनच्या आणि बांधकाम प्रकल्पाच्या कामांचा मार्ग मोकळा. निवडणुका महायुतीमार्फत हव्यात, पण स्वबळाची तयारी ठेवा. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. चिपळूणमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात सामंतांचं मार्गदर्शन. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भाजप प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजप पुन्हा मोठा भाऊ, तर जागेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांचा युटर्न. सन्मानजनक जागा मिळाल्यास युतीची तयारी असल्याचं वक्तव्य. जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. 2 माजी महापौरांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश. माजी नगरसेवक रोहित निंबाळकर मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. एका फॅब्रिकेशनच्या दुकानामध्ये रोहित निंबाळकरांना मारहाण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आमदार भास्कर जाधव यांचं मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पत्र. परतीच्या अवकाळी पावसामुळे रत्नागिरीमध्ये भात पिकाचं प्रचंड नुकसान. कोकणातील शेतकऱ्यांना मराठवाडा विदर्भाप्रमाणेच मदत जाहीर करण्याची पत्रातून मागणी. कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक. शस्त्रांची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात सिकंदर शेखला अटक, तर पापला गुर्जर गँगवर कारवाई करताना सिकंदर शेख अटकेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली. धर्मेंद्र यांच्यावरती ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार. रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयामध्ये आणल्याची कुटुंबियांची माहिती. मुकादम शिवाजी गरकळे यांच्यावरती दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर. फलटण पोलीस आणि खासगी पैलवानांना दमदाटी केली. बाळू सानप नावाच्या पोलिसांनी माझ्या सुनेला मारहाण केली. शिवाजी गरकळे यांचा आरोप. विरारच्या अर्नाळा समुद्रात अडकलेल्या बोटीला बाहेर काढण्यात यश. इंजिन बंद झाल्यानं बोट समुद्रात अडकली होती. गस्तीसाठी गेलेल्या नौकांनी बंद पडलेल्या नौकेला सुखरूप किनाऱ्यावर परत आणलं. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकाच्या नव्या पाटीजवळ लघुशंका. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लघुशंका करणारा नेमका कोण हे अद्यापही अस्पष्ट. यवतमाळमध्ये वणी चंद्रपूर महामार्गावरती भीषण अपघात. 3घांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. 4 चाकी आणि ट्रकच्या धडकेमध्ये दुर्घटना. अंबरनाथच्या भीमनगर परिसरामध्ये सर्वत्र रासायनिक गॅस पसरला. आयटीआय भागातील रासायनिक कंपन्यांनी गॅस सोडल्याची शक्यता. प्रसिद्ध नेहरू गार्डनही धुरामुळे दृश्यमानता घटली. ठाण्याच्या शहापूरमध्ये जबरी चोरीचा गुन्हा जलद गतीनं उघडकीस. आरोपी ताब्यात. 13 तोळ सोनं आणि इतर ऐवजासह 17,30,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त. किनवली पोलिसांची मोठी कारवाई. रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उत्तर प्रदेशमध्ये मोठी कारवाई. आलिशान कारने रेकी करून घरफोड्या करणारा आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. वैराग पोलिसांची मोठी कारवाई. किराणा दुकानाची तोडफोड करताना व्हिडिओ झाला होता व्हायरल. नाशिकमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एअरफोर्सकडून भव्य कार्यक्रम. भारतीय हवाई दलाच्या आकाशगंगा टीमकडून थरारक स्काय डायव्हिंग शो सादर. कल्याणमध्ये आजाराने त्रस्त 28 वर्षीय तरुणीची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या. उपचारासाठी बहिणीकडे आलेल्या कल्याणी झा हिने रुग्णालयातून परतल्यावर जीवन संपवलं. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मीरा भाईंदरमध्ये वारकरी भवनाचं उद्घाटन. कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या हस्ते वारकरी भवनचं लोकार्पण. शिंदे मुख्यमंत्री असताना 1800 कोटींच्या निधीतून विविध समाज भवनांची कामं. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती.